बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे रेल्वे अपघाताची। जळगावच्या परधाडे रेल्वे स्थानकात मोठी रेल्वे दुर्घटना घडली आहे। पुष्पक एक्सप्रेसला आग लागल्याची अफवा पसरली आणि त्यानंतर अनेक प्रवाशांनी रेल्वेतून उड्या मारल्या। मात्र त्याचवेळी समोरून कर्नाटक एक्सप्रेस येत होती आणि या एक्सप्रेसनं पुष्पक एक्सप्रेसमधून उड्या मारलेल्या प्रवाशांना जोरदार धडक दिली। यामध्ये जवळपास 11 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक प्रशासनाकडून मिळते आहे। जखमी प्रवाशांना शासकीय आणि खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। यात काही जण गंभीर जखमी असल्याचंही समजतंय, त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येते। घटना मैंने अपनी आंखों से देखा है। ये ट्रेन में कुछ लोग खड़ी हो गए थे, ट्रेन बाद में कुछ लोग नीचे उतरे दाहिने हाथ पे और कुछ लोग हल्ला करने लगे कि इसमें आग लग गए और लगभग 100 बंदे, लगभग 100 आदमी नीचे उतर चुके थे। और जब उतरे तो उधर बाएं हाथ से ट्रेन आ रही थी और लोग देख नहीं पाए तो उधर हल्ला हुआ कि ट्रेन आए। उसी ट्रेन के लपेटे में लगभग 100 लोग लपेटे में थे, ताकि लगभग जो उसमें से 30-40 लोग भागे तो भागे, बाकी उसके घटने में साथ में ट्रेन के लपेट के चले गए। लगभग 40 लोग की उसमें मौत हुई है वहां पे। तर मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे। जखमींचा पूर्ण खर्च सरकार करणार असल्याचं फडणवीसांनी सांगितलेलं आहे। मुख्यमंत्री फडणवीसांकडून फोनवरून या घटनेचा आढावा घेण्यात आला, माहिती घेण्यात आली आणि त्यानंतर त्यांनी जखमींसाठी मदतीची घोषणा केली। त्याचबरोबर मृतांच्या नातेवाईकांनाही सरकारी मदत जाहीर केली आहे। जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्यानजीक अतिशय भीषण अशा प्रकारचा अपघात किंवा ही दुर्घटना घडलेली आहे आणि काही लोकांना ट्रेनमधनं धूर येतोय असं वाटल्यामुळे किंवा त्या ठिकाणी आग लागली आहे असं समज झाल्यामुळे त्यांनी ट्रेनमधनं उड्या घेतल्या आणि समोरून येणाऱ्या दुसऱ्या ट्रेनने त्यांना उडवलं आणि मोठा अपघात त्या ठिकाणी झालेला आहे। आमचे मंत्री गिरीश महाजन जी अपघाताच्या स्थळी पोहोचलेले आहेत। जे काही लोक मृत आहेत, जवळपास 10-11 लोक मृत असतील असा प्राथमिक अंदाज आहे। तेवढेच किंवा त्यापेक्षा जास्त लोक जखमी देखील असू शकतात, त्यामुळे सर्व जखमींची व्यवस्था ही करण्यात आलेली आहे। माझं जिल्हा प्रशासनाशी बोलणं झालंय, पोलीस प्रशासनाशी बोलणं झालं आणि मंत्री महोदयांशी बोलणं झालेलं आहे। ज्यांना जे त्या ठिकाणी मृत आहेत त्यांच्या कुटुंबाला 5 लाख रुपये मदत ही महाराष्ट्र सरकारच्या वतीनं आम्ही देणार आहोत आणि जे जखमी आहेत त्यांचा संपूर्ण उपचार हा वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये जिथे जिथे ते आहेत तो सगळा मोफत उपचार त्या ठिकाणी करण्यात येईल आणि त्यांचे जे नातेवाईक आहेत त्या नातेवाईकांच्या फॅसिलिटेशन करता किंवा त्यांना नीट सगळ्या गोष्टी मिळाव्यात अशा करता देखील सर्व प्रकारचे निर्देश देण्यात आलेले आहेत। अतिशय दुर्दैवी अशा प्रकारची घटना आहे आणि मंत्री आमचे गिरीश महाजन या संपूर्ण जी काही घटना आहे त्या घटनास्थळी पोहोचून सर्व प्रकारच्या गोष्टी हँडल करत आहेत।